बाळांनो, आज मी तुमच्याशी बोलायला आलोय कारण तुमच्यातला कोणीतरी आज खूप थकलेला आहे. बाहेरून जगासाठी तू हसतोयस रे, पण मला माहितीये तू आतून पूर्णपणे तुटलेला आहेस. तुला वाटतंय की कुणालाच तुझं दुःख समजत नाहीये, पण लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. जगाला तुझा चेहरा दिसतो, पण मला तुझं काळजातलं प्रत्येक शल्य दिसतं. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आज जर डोळ्यात पाणी असेल तर घाबरू नकोस, कारण हे अश्रू तुझे जुने भोग धुवून काढत आहेत. उद्या तुझ्या याच डोळ्यात यशाची चमक असेल, कारण देव कधीच कोणाला कारणाशिवाय रडवत नाही, आणि तुला रडत ठेवण्यासाठी तर त्याने तुला जन्मालाच घातलेलं नाही. बाळा, जर हार मारण्याचा विचार मनात येत असेल तर एकदा डोळे मीट आणि माझा हा आवाज काळजात उतरव. थांब, अजून तुझी वेळ संपलेली नाही, तर खऱ्या अर्थाने आता तुझी वेळ सुरू होणार आहे. बाळांनो, लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा शत्रू सीमेवर नसतो, तो तुमच्या मनात असतो. माझ्याकडून काहीच होणार नाही, सगळे पुढे गेले, मीच मागे राहिलो, माझं नशीबच खराब आहे, हे विचार म्हणजे वाळवी आहे जी तुमच्या आत्मविश्वासाला आतून पोखरते. अरे, कधीकधी परिस्थिती इतकी वाईट नसते जितकी तुम्ही विचारांनी ती भयानक करून टाकता. सततचा विचार शरीराला थकवतो आणि मग आजार नसतानाही मन आजारी पडतं. म्हणूनच मी सांगतो, रोज सकाळी उठल्यावर आरशात बघून स्वतःला अभिमानाने सांग, मी समर्थांचा आहे, मी मजबूत आहे आणि मी जिंकणारच. तुझं हे शरीर म्हणजे केवळ हाडामासाचा सापळा नाही, ते मी दिलेलं एक मंदिर आहे. त्याची काळजी घेणं ही तुझी पहिली सेवा आहे. तुझ्यावर फक्त तुझीच जबाबदारी नाहीये रे, तुझ्या मागे तुझे म्हातारे आई वडील, तुझ्या मुलांची स्वप्न आणि तुझ्या जोडीदाराचा विश्वास आहे. उशिरापर्यंत जागून स्वतःला त्रास देणं, चुकीचं खाणं, विनाकारण ताण घेणं, हे करून तू स्वतःला नाही तर तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना संकटात टाकतोयस. स्वतःला जप, कारण तुझ्या हसण्यावर कोणाचं तरी आयुष्य चालतंय. कुठलाही आजार असो, त्याचं पहिलं औषध म्हणजे विश्वास. जेव्हा तू मनात पक्क करतोस की मी बरा होणार, तेव्हा निसर्ग आणि मी सुद्धा तुझ्या शरीरात शक्ती भरायला सुरुवात करतो. डॉक्टर फक्त निमित्त आहे, औषध फक्त माध्यम आहे, पण जगण्याची खरी ऊर्जा मी देतो. लक्षात ठेव, तू घाबरला की आजार वाढतो आणि तू धीर धरला की रोग कमी होतो. बाळांनो, अपयश म्हणजे देवाची शिक्षा नसते, ती तयारी असते एका मोठ्या यशाची. काही लोक लवकर यशस्वी होतात, काही उशिरा, पण माझ्या दरबारात उशीर आहे, अंधेर नाही. जो शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहतो तोच खरा विजेता ठरतो. तुझी वेळ नक्की येईल, फक्त तोपर्यंत स्वतःला खंबीर ठेव. नशीब बदलण्याआधी स्वतःचं मन बदलणं गरजेचं असतं. आणि बाळा, देवळात येऊन मला नारळ वाढवण्यापेक्षा घरी जाऊन आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आण, मी तिथेच प्रगट होईल. वडिलांच्या थकलेल्या खांद्याला आधार दिलास तर तुझ्या आयुष्यातलं प्रत्येक ओझं व्हायला मी स्वतः हजर राहीन. कुटुंबासाठी 2 शब्द सहन करणं ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे. जिथे प्रेम आहे तिथेच माझा वास आहे. आज जर तू हा संदेश ऐकत असशील तर समजा मी तुला हाक मारतोय. डोळे पुस आणि पुन्हा एकदा प्रयत्न कर. तू चालून तर बघ, तुझ्या पावलांना बळ द्यायला मी अदृश्य रूपाने तुझ्यासोबत चालतोय. हार मानू नकोस, कारण स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत. माझ्या नावाचा जप कर आणि मनात पूर्ण विश्वास ठेव. तुझं भविष्य उज्ज्वल आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय स्वामी समर्थ.